नमस्कार मंडळी, कसे आहात? बरेच असाल. बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं. आईवडिलांची सावली कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी घेऊन आली एक तुमच्यासाठी खूपच ओळखीतलीच माहिती देणार आहे. मी नवीन काही माहिती देणार नाही आहे. आणि ही माहिती खास त्या मुलींसाठी आहे ज्यांची आता नवीन लग्न होणार. कारण लग्न काय होतच राहतं पोरींचे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या मुलीचं लग्न असतं. महिन्याला बोललं, वर्षाला बोललं, 6 महिन्याला बोललं, लग्न होतच असतात. तर त्या मुलींसाठी माझ्या आजच्या व्हिडिओमधून एक खूप महत्त्वाचा पॉईंट मी सांगणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करता आला तर नक्की शेअर करा, कारण खरंच खूप महत्त्वाचं आहे. मलाही जर नवीन कोणी असं शिकवलं असतं तर मी पण भरपूर काहीतरी शिकले असते. पण जाऊ दे, काही हरकत नाही. मला शिकायला थोडा उशीर लागला. तर त्या मुलींसाठी मी या व्हिडिओतून काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर महत्त्वाचं म्हणजे मी असं सांगणार आहे ना, ज्यांचे लग्न अजून झाले नाही आहे, ज्या मुलींचे, तर त्या मुलींसाठी मी काहीतरी 2 शब्द माहितीसाठी सांगणार आहे. की माहेरी तुम्ही जे राहता ना, माहेरचं वातावरण एकदम फ्री वातावरण असते. कसंही बोललो, काही बोललो, आईवडिलांना, भावाला, बहिणीला कधी राग येत नाही. पण लग्नानंतर असं राहत नाही ना. लग्नानंतर बोलताना, वागताना विचार करून बोलावं लागतं. त्याच्यावरच मी 2 शब्द सांगणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करता आला ना तर नक्की शेअर करा बरं का. कारण आज मला अचानक तो विषय आठवला की प्रत्येक मुलीचं जेव्हा लग्न होतं ना, तिला माहेरची जी सवय असते, जे मनात आलं ते बोलायचं. कारण आईवडिलांना काही राग येत नाही आपल्या बोलण्याचा. आणि राहिला भाऊ बहीण, त्यांना पण राग येत नाही. पण लग्न झाल्याच्या नंतर जो बदल घडतो आपल्या आयुष्यामध्ये, तर सासरी गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जितकं होईल तितकं कमी बोलायचं. जितकं होईल तितकं कमी बोलायचं. कारण आपण जातो मन मोकळेपणाने बोलायला, पण ते वेगळंच काहीतरी घडतं आहे बोलण्याचं आपल्या. त्याच्यामुळं जितकं होईल तितकं थोडं कमी बोलायचं. नवीन सासरी गेल्यावर जास्त बोलू नये. आणि बहुतेक बहिणींना जमतं ते, पण काहीतरी मुलींचं कसं राहतं, जसं माहेरी वातावरण असतं आहे, फ्री वातावरण, काही बोला, कसं बोला, विचार करायची गरज पडत नाही. पण असं प्रत्येक ठिकाणी नाही घडत बरं का. लग्नानंतर हे जे 2-3 पॉईंट आहेत ना, ते कायमस्वरूपी लक्षात राहू द्या. बोलताना थोडं कमी बोला, पटकन काही बोलायचं नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आईवडील नाही की ते तुम्हाला समजून घेतील. आणि खरंच मला अचानक आज मनात आलं म्हणून हा व्हिडिओ बनवला मी. ते कसं असतं ना, माझे काही व्हिडिओ, माझे अनुभव आहे काहीतरी, त्यावरच मी बोलत असते. आणि मला असं वाटते की नाही, आपल्या व्हिडिओचा खरंच काहीतरी उपयोग होतो आपल्या काही बहिणींना, आपल्या काही मुलींना. तर खरोखर आजचा व्हिडिओ मुलींसाठीच आहे. तर नक्की मुलींना हा व्हिडिओ आवडला, माझं सांगितलेलं 2 शब्द त्यांना पटले, तर नक्की माझ्या या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण माझ्या व्हिडिओमध्ये ना जास्त मोठे विषय नसतं आहे, फक्त एक महत्त्वाचा पॉईंट असतो, तो सांगण्यासाठी मी 4 मिनटाचा 5 मिनटाचा ब्लॉग बनवत असते आणि खूपच महत्त्वाचं काहीतरी सांगत असते. तसंच हा व्हिडिओ आहे आजचा. की सासरी गेल्यानंतर जसं माहेरी तुम्ही बिंदास राहता तसं नसतं बरं का. म्हणून थोडंसं विचार करून चालायचं. बोलताना विचार करून बोला. मनात आलं काही आणि काही बोलायचं तर प्रत्येकाला आपलं बोलणं पटत नाही. जेणेकरून आपल्या पटकन बोलण्याने लगेच आपल्या आईवडिलांचं नाव येतं आणि प्रत्येक मुलीला राग येतो. आणि त्या गोष्टीने काय होतं, आणखी विषय वाढतात. तर मला तरी असं वाटतं, विषय न वाढवता कमी बोलायला शिका. आणि एकाएकी सवय आपली बदलत नाही. मला तेवढं समजू शकते मी प्रत्येकाला की एकाएकी इतका बदल आपण नाही घडू शकत. पण खरोखर सांगते आज की जितकं कमी बोलाल ना तितकं फायद्यात राहाल तुम्ही. जिथे गरज आहे तिथं बोलायचं.
पण छोट्या मोठ्या गोष्टीवर जास्त बोलत नाही बसायचं, वेळ वाया जातो बरं का आपला. आणि ते कसं असतं ना, सारखं सारखं तुम्ही बोलायला लागले ना छोट्या छोट्या गोष्टीवर, की मग छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्या आईवडिलांचं नाव येतं. त्याच्यासाठी पॉईंटवर बोलायला शिकायचं. कुठल्याही गोष्टीत नाही आपण बोलत बसायचं, जेणेकरून तुम्हालाही त्रास होईल आणि जिथे आपल्या आईवडिलांचं सारखं नाव निघेल, तुझ्या आईवडिलांनी काय शिकवलं. म्हणून जितकं होईल तितकं थोडं कमीच बोलायला शिका. आणि नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा, सपोर्ट करा व्हिडिओला. आणि हाईप करता आला तर हाईप करा, सपोर्ट भेटतो व्हिडिओला. आणि तुम्हा सगळ्यांचा असाच सपोर्ट राहू द्या. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही सगळेजण बघता शेवटपर्यंत, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बरं का. मी असेच तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाची माहिती सांगतच राहणार आहे. आणि हे प्रत्येकाच्या ओळखीमध्ये आहे हो, फक्त काहींना लवकर कळतं आणि काहींना उशिरा कळतं. बाय यूट्यूब फॅमिली, काळजी घ्या प्रत्येकाने. आणि नक्की मला सांगा बरं का आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला.